मागणी करायची आहे. हे पांडुरंगा, तुमच्या मनामधून हा जो श्रद्धेचा भाव आहे याचा कधीही विसर पडू देऊ नकोस. वीर माता जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे जिजाऊला एकदा अभिवादन करूया. आपल्या हिंदू संस्कृतीचे जगामध्ये ज्यांनी ज्योत पेटवली ते स्वामी विवेकानंद, त्यांची जयंती, त्यांना एकदा आपण जागेवरून अभिवादन करूयात. आणि आजच्या या काल्याच्या कीर्तनाची, आपल्या मागणीच्या कीर्तनाची सुरुवात करूयात. तीर्थस्वरूप असलेले माझे आई, माता पिता, सगळे प्रेमाचे माझे बंधू भगिनीनो, आणि या कीर्तनाच्या सप्ताहामध्ये ज्या विद्वान संत साधूंनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या सर्वांना पहिल्यांदा मी नमन करतो. आणि आजच्या आपल्या विषयाकडे आपण जाणार आहोत. जय श्रीराम, जय गोमाता. जिचा विसर न व्हावा हा विषय माझा गोमातेचा. मोठ्याने म्हणा, जय गोमाता. राज्यमाता, राज्यमाता, गोमाता. कुंभमेळा सुरू व्हायला लागला प्रयागला. आणि या प्रयागच्या कुंभमेळ्यामध्ये आपल्या सर्वांकडून आपण पंतप्रधानांना संत मागणी करणार आहे की ही जी गोमाता आहे आमच्या संस्कृतीची, तिला राष्ट्रमाता म्हणून आपण तिथून जाहीर करावं. ही सगळी मागणी आपले साधू संत महंत तिथं नेतील प्रयागमध्ये कुंभमेळ्यातून. आणि या गाईला, ह्या कामधेनूला आपल्याला विश्वमाता, राष्ट्रमाता आणि गोमाता म्हणून नावाजायचं आहे. आपल्या संस्कृतीचा गाय ही पाया आहे. विश्वजननी, ह्या विश्वाचं रक्षण करणारी, राष्ट्राचं रक्षण करणारी, आपल्या कुटुंबाचं रक्षण करणारी, आपल्या शेतीचं रक्षण करणारी आणि आपल्या आरोग्याचं सुद्धा रक्षण करणारी ही गोमाता आहे. त्याच्यामुळं ह्या गोमातेच्या बाबत आपल्याला जनजागृती व्हावी या निमित्तानं हे मागणीचं कीर्तन मुद्दाम आमचे मित्र डॉक्टर चोथमल यांनी ठेवलेलं आहे. आपल्या राज्यामध्ये मंडळी, आपल्याला माहित असेल की शासनानं महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना केलेली आहे. आणि त्याचं कारण असं आहे की प्रत्येक घरामध्ये एक तरी गोमाता असली पाहिजे. आणि या गोमातेकडे आपल्याला मागणी करायची आहे की तुझा विसर न व्हावा. बऱ्याच उमऱ्याच्या बाहेर असणाऱ्या गोमाता आता दिसत नाहीत आणि त्या पुन्हा आपल्या घराच्या समोर गोकुळ फुलवणाऱ्या गोमाता आपल्याकडे यायला पाहिजेत. म्हणून आपण ही मागणी परमेश्वराकडे करतोय की आमच्या देशातल्या प्रत्येक घरासमोर एक गोमाता असली पाहिजे. ही जी गोमाता आपले आजोबा, आपले पणजोबा सांभाळत होते, त्या काळातलं वैभव जर आपण आपल्या डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला असं लक्षात येत राहील की आपल्या कुटुंबामध्ये कोणी आजारी नसायचं, कोणी दुर्मुखलेलं नसायचं. कारण ह्या गोमातेमुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी प्रफुल्लित होत राहायच्या. गुण गायीन आवडी, ह्या गोमातेची गुण आपण विसरलो, काळानुरूप विसरलो. जी आपली देशी गोमाता आहे, जी लालगंधार आहे, खिलार आहे, देवणी आहे, हिचे जे गुण आहेत ते आपण विसरलो आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये आणि गोमातेमध्ये अंतर यायला सुरुवात झाली. मंडळी,
पहिल्यांदा जर कुठली गोष्ट आपल्याला माहित असली पाहिजे तर ही गाय आपल्याला कशासाठी आणि ती कुठल्या गुणांनी आपल्या घरासमोर असते हे आपल्याला माहित असलं पाहिजे. इंद्राला एकदा प्रश्न विचारला होता, अमृतम किम? त्यांनी उत्तर दिलं, गवामृतम. गवा म्हणजे काय? तिचं दूध म्हणजे अमृत. दूध हेच अमृत. धारोष्ण दूध एवढंच अमृत. तापवलेलं दूध, भेसळ केलेलं दूध, बाकीचं दूध ह्याच्यामध्ये अमृतपणा नाही. आणि हे सगळं दूध, धारोष्ण दूध आपल्या लेकरांना मिळतं का? हा छातीवर हात ठेवून आपण आपल्याला उत्तर द्यायचं आहे. धारोष्ण दूध तापवायची गरज नसते. कासेमधून काढलं, दूध पिऊन टाकलं. आता आपल्या दारामध्ये बऱ्याचशा गायी आल्यात, संकरित गायी आल्यात, वैदेशिक गायी आल्यात. त्याचं दूध काढल्यानंतर 15 लिटर निघालं, 18 लिटर निघालं, 20 लिटर निघालं. दूध जर प्यायला नातवंड आपल्यापर्यंत आलं तर आपण थांब 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 तापून देऊ दे. त्या काळामधलं धारोष्ण दूध जसाच्या तसा आणि आजच्या काळामधलं दूध मात्र तापून, ह्याच्यातला फरक आपण करून ठेवलेला आहे. आणि जोपर्यंत आपली गोमाता आपल्या घरामध्ये असताना धारोष्ण दूध देण्याची तिची क्षमता आपण आपल्या नातवंडाकडे देणार नाहीत, तोपर्यंत बुद्धीचा विकास होणे अशक्य आहे. शास्त्र असं सांगतं, विज्ञान असं सांगतं, अध्यात्म असं सांगतं की या देशी गायीच्या दुधामध्ये असणारे जे गुणधर्म आहेत ते बुद्धिकारक आहेत.